जय जिनेंद्र. यस्य स्वयं स्वभावाप्ती रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय. वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते. जो मोही मिथ्यादृष्टी जीव आहे त्याच्या ज्ञानाची परिणती कशी असते याच्यासाठी हा श्लोक सांगतायत. म्हणजे मागच्या श्लोकामध्ये तर सांगून आलेच की दर्शन मोहाने सहित असणारा जीव स्वभावाला जाणत नाही. आता तोच जीव सगळ्या परिग्रहाच्या बाबतीमध्ये कसा विचार करतो ह्याच्यासाठी म्हणून हा श्लोक सांगतायत. वपू म्हणजे शरीर, गृह म्हणजे घर, धन, दारा म्हणजे स्त्री, पुत्र, मित्र, शत्रू हे सर्वथा अन्य स्वभावाले आहेत. म्हणजे अजीव नाही आहेत. म्हणजे जीवाचा स्वभाव जाणणे पाहणे ह्या स्वभावाले आहेत, पण अन्य स्वभावाले आहेत का म्हणलं? माझ्यापासून भिन्न स्वभावाले आहेत. त्यामुळं ते माझ्यासाठी अजीवच आहेत जवळपास. माझ्यासाठी माझा जीव सोडून अन्य सर्व जीव नाहीत, अजीवच आहेत. मग त्यांच्या ठिकाणी जीव पाहणं ह्यालाच म्हणलं मूढता. मग हे सर्व वास्तविक जीवाहून म्हणजे माझ्याहून भिन्न स्वभावी आहेत. तथापि हा अज्ञानी जीव मोहाने त्यांना आपलेच समजतो. मोहाच्या बरोबर काय मिसळलं अजून? अज्ञान मिसळलं. अजून काय मिसळलं? कषाय. म्हणजेच आता दर्शनमोह आणि चारित्र्यमोह दोन्ही घ्या आणि त्याच्याबरोबर पुन्हा ज्ञानावरणाचा उदय. त्याच्या निमित्तात हा जीव स्वभावाला प्राप्त करू शकत नाही. म्हणून सांगतायत काय करा? पहिल्यांदा भेदविज्ञान करा की या सर्वापासून भिन्न तीन लोकांमध्ये माझं कोणी नाही आहे आणि मी सतत एकटा राहणार आहे. ह्याचं भेदविज्ञान ज्याला होणार त्यालाच तिथं सगळ्यापासून भिन्नता जाणीवेत येणार. अन्यथा सर्वांना मी रूप पाहतो हा जीव. म्हणून त्यांनी वर्णिजींनी काय केलंय? गृह म्हणजे काय? घर म्हणजे काय? तर त्या गृहाची व्याख्या सांगितली हो त्यांनी. सांगते एक मिनिट. घर कशाला म्हणायचं? घर म्हणा नाही तर गृह म्हणा. मूढ़ का गृह, घर का नाम है गृह. गृह उसे कहते हैं जो ग्रहले, पकडले, ग्रसित होतो म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये. जे काय म्हणतो, ग्रासलं, धरलं वगैरे अशा शब्दात आपण वापरतो ना. जो गृहले उसे कहते हैं गृह. जो ग्रहले, पकड़ले, या जो ग्रहा जाए, पकड़ा जाए उसे कहते हैं गृह. म्हणजे काय? कोण कोणाला धरलं? जो ग्रसले म्हणालेत ना, ग्रासित होणं, धरणं. काय म्हणायचं अजून एक शब्द? पकडणं. हो, पकडणं या अर्थामध्ये. म्हणजे ज्यांनी पकडले त्याला म्हणायचं गृह. कोणी कोणाला पकडले सांगा? मी पकडले. कोणाला पकडले? घराला.
म्हणून सांगतायत काय, त्याला गृह हे शब्द का नाव दिलं ह्याच्यासाठी सांगितलं. जो ग्रहले, पकडले, पकड़ा जाए, ग्रहा जाए, उसे कहते हैं गृह. यह मोही जीव जिसको पकड़ कर रहे उसका नाम है गृह. जिस घर के है कुछ कामवश घर छोड़कर 10 साल भी बाहर रहे. 10 दिवस, 10 साल नाही, 10 दिवस समजा राहिला बाहेर. हो, तुमचं सांगायला लागले मी. तर 10 दिवसांनी कुठं जायची ओढ? ह्याला म्हणायचं ग्रसले. कुठं जायची ओढ? शिबिराला येतील लोक, कुठं जायची ओढ? नाही, कोणाला यायची इच्छाच नसती. म्हणजे म्हणायचं समजून घ्या, त्यांना तर ग्रसलंच आहे ते घर. त्या घराचं सोडून राहण्याची इच्छा नसते किंवा त्या घरापासून दूर जाण्याचे भाव नसतात. त्यामुळं ते घर सोडून राहू शकत नाहीत. असं अनेकांचं ऐकलं मी, की मी म्हणले ना आत्ता सोलापूरला गेल्यावर अनेकांना म्हणलं की म्हटलं इथं लाभ घ्या, माणसं सानिध्य मिळतंय, एक वेगळं वातावरण असतंय, सगळे संयमाचे संस्कार होतात, ज्ञान ध्यानाचं साधना बघायला मिळतील असं सांगितलं. ते म्हणले ऑनलाईन आहे का? आता काय सांगायचं? होय ना, मला असं सांगितलंय अनेकांनी ऑनलाईन घेऊ नका यावेळेस म्हणून. अतुल काका तुमच्यासाठी. मग काय करायचं जाऊन तिथं? तुमचेच विचार आहेत, माहित आहे मला सगळं. म्हणूनच आम्ही ऑनलाईन घ्यायचं नाही ठरवलंय आता. बघा काय करता. फक्त सांगितले ज्यांची शारीरिक कंडिशन नाही आहे बाबा, येऊ शकत नाही, ज्यांना काय फारच प्रतिकूलता आहे त्यांच्यासाठी गोष्ट वेगळी. पण सगळेजणच त्याच्यामध्ये आपला हात धुवून घ्यायला लागलेत म्हणल्यावर कसं करायचं? ह्यालाच म्हणायचं ग्रसित झालोय. कशानी? मोहाने. मग त्या घराला ग्रास म्हणजे घास झाला. ग्रसणं नाही, ग्रास म्हणजे घास. हो, घास घेणं, ते ग्रास झाला. ग्रसित होणे, ग्रसित होणे म्हणजे ग्रासलं जाणं म्हणतो ना. काय आता त्याचा अर्थ दुसरं? पकडणं असंच आहे अर्थ, असं म्हणा. दुःखाने ग्रासलाय. बर, असं. हा, असं पकडलंय, जखडलंय, असं तुम्हाला काय शब्द समजतील त्या भाषेत समजून घ्या. तर म्हणून सांगतायत, जर तुम्ही 10 दिवस 10 वर्ष जर घरापासून दूर राहिलाय समजा, काय होतं? कधी घरी जाईन किंवा ते अजून तिथंच असतो तरी सुद्धा कुठले ध्यास? घराचेच. घरचं लक्ष असते. होय, मग कसं व्हायचं ज्ञान ध्यान? म्हणजे म्हणूनच म्हणतात ना, मंदिरात येऊन पण लोक घरातच असतात. बरोबर आहे? कसं? म्हणजे तुम्ही फिजिकली कुठं असता डझंट मॅटर, तुम्ही मेंटली कुठं आहेत ना त्याच्यावर तुमचे परिणाम अवलंबून आहेत. तुम्ही कुठं असता? शास्त्राला बसलेलो असतो, पण चित्त कुठं असतंय? ग्रासलेलं असते ना चित्त, त्या सगळ्या परिग्रहांनी, तिथल्या सगळ्या विकल्पांनी, त्या सगळ्या कार्यक्रमांनी दिवसभराच्या. काय मिळणार हो जिनवाणी ऐकायला? मग ह्यालाच म्हणतात मोह, ह्यालाच म्हणतात अज्ञान. महामोही जीव जर घरापासून थोडा वेळ वेगळं राहील, म्हणजे थोडा वेळ दूर राहील, तर काय होतं? त्याला त्या घराचे विकल्प सतवू लागतात. हे सांगायला लागलेत. म्हणजे काय होतंय? ग्रासलं. कुछ कामवश 10 साल भी घर छोड़कर बाहर रहे तो भी जब सुध आती है तो आप फिर अपने घर आ जाएंगे, उसी का नाम घर है. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येणार तर त्या घरातच पोचलेला असणार तुम्ही. भले इथे 7 समुंदर पार का असे ना जीव तो, पण विचार कुठले हो? त्या घराविषयीचे विचार आहेत तर घरातच आहेत. बाहेर आहेत का? घरात आहेत.
हां, म्हणून म्हणलं ना शेवटच्या समयाला काय होतंय हो, कसं करून दाखवा. हं? शेवटच्या समयाला दुसरं काही आठवत नाही, त्या घराचा इतका विचार असतो, इतके विकल्प असतात, मोह असतो ना. म्हणून असं झालं. सोलापूरला एक जण आले होते, पेशंट होते आणि त्यांना हेपॅटायटिस ए झालं होतं. म्हणजे पोटात कावीळ उतरली होती, पांढरी कावीळ म्हणता ना तुम्ही जे काय, तर तशी ती कावीळ पोटात उतरली होती आणि ॲडमिट होते सोलापूरमध्ये दवाखान्यात. आणि त्यांना आता किती ट्रीटमेंट केली तरी पण ते काय बरे होईनात. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता युरिन पास होत नव्हतं, कुठूनच पाणी बाहेर पडत नव्हतं, काहीच बाहेर पडत नव्हतं आणि काय खायला पण त्यांना जात नव्हतं. मग सलाईनच फक्त चालू होती, पण ते तर पाणी बाहेर झालं पाहिजे की. पण ते किती प्रयत्न केलं तरीसुद्धा पाणी साचत जात होतं शरीरामध्ये. त्यामुळं सगळं पायापासून डोक्यापर्यंत सगळी बॉडी सुजली होती. असं अक्षरशः आम्ही बघितलं त्या पेशंटला जाऊन, तर हे पापड्यांमध्ये सुद्धा पाणी साचलं होतं. असे पापड्या सुजल्या होत्या. म्हणजे सगळीकडे आता एक्सेसिव्ह पाणी कुठं जाणार, बाहेर पडत नाही आहे म्हणल्यावर सगळ्या पेशींमध्ये ते साठत चाललं होतं. आणि मग खूप खराब झाली होती कंडिशन. डॉक्टरांनी सांगितलं, म्हणले तुम्हाला काय करायचं आहे, निर्णय घ्या, न्यायचं असेल तर घरी घेऊन जावा, त्यांच्याकडे जास्त वेळ नाही आहे. मग त्यावेळेस मंदिरामध्ये एक माताजी होत्या. मग सगळ्यांनी सुचवलं त्यांना की माताजींकडं न्या, सल्लेखना साधा, उलटं चांगला उपदेश मिळेल. पण त्या जीवाची तयारी नव्हती. म्हणजे त्यांना समजावून सांगितलं, संबोधन केलं की उलटं आपल्याला ही वेळ चांगली आहे, साधायसारखी, आपल्याला चांगलं सानिध्य मिळेल, उपदेश मिळेल तर कल्याण होईल. तर त्यांना खूप समजावल्यावर ते मंदिरात यायला तयार झाले, पण राहायला तयार नव्हते. ते म्हणले ठीक आहे, मला घेऊन चला, पण मला इथं राहायचं नाही आता. न दवाखान्यात, न त्या मंदिरात, न कोणाजवळ, मला आता घरी जायचं आहे. आणि मग त्यांना किती समजावून ते मंदिरपर्यंत आणलं. नेमकं त्या दिवशी चतुर्दशी होती आणि ते माताजी बोलणार नव्हते आणि मंदिरपुरती मर्यादा घेतली होती त्यांनी, बाहेर पण येणार नव्हते. शेवटी गाडी आत घातली आम्ही. म्हणजे एका साईडनी ओपनिंग आहे तिथं, तर तिथं रथाचं दरवाजा असल्यामुळे तिथून आम्ही गाडी आत नेली आणि मग माताजींनी तेवढ्यापुरतं मोकळीत ठेवली होती. धर्मकार्याला काय असं ते संबोधनासाठी वगैरे देतात म्हणून. आणि मग त्यावेळेस त्यांनी येऊन बाहेर उपदेश केला. त्यांनी खूप सांगितलं, म्हणले आपल्याला आता जीवनावर कळस चढवायची वेळ आहे, सावध राहायची वेळ आहे, घरात गेलात तर मोही होताल, इतर हवा आणि आपलं कल्याण करून घ्या, साधना करा, असं त्यांनी खूप समजावलं. पण त्यांनी असं जीव मुठीत धरून घेतल्यासारखं धरलं होतं. ते म्हणले नाही, लवकर हलवा. बोलायची शक्ती नव्हती त्यांच्यात, पण ते इतकी तगमग होती की नाही, मला इथं थांबायचंच नाही आहे. आणि मग खूप गडबड करून शेवटी बाहेर काढलं आणि जवळपास सोलापूरपासून दूर गाव होतं, तिथं नेलं. दीड तासावर 2 तासावर काहीतरी, दीड तासावर असेल. तर तिथंपर्यंत नेलं, घरात गेले, उतरवलं घरामध्ये. त्यांचे आई वगैरे कोण कोण होते घरात, सगळे येऊन जवळ बसले, बोलतायत वगैरे असं. आणि 4 तास जीव राहिला फक्त, नंतर गेला. म्हणजे त्यांनी डोळे उघडून बघितलं की आपण घरात आलोय. म्हणजे मला म्हणायचं आहे, घर घर म्हणता ना तुम्ही जे, त्याच्यासाठी असं समोर या तुम्ही, मला तुमच्याकडे बघता येते. हां, ते घर घर वेगळं, ते शरीराचा दोष आहे. मला म्हणायचं तुमच्या परिणामात घर आहे ना, तर त्याची घर घर बघा. बाहेरच्या काय करायचं त्या शब्दातनं आणि त्या शरीराच्या रोगातनं, त्या घराचं काय संबोधन प्रयोजन नाही आहे. म्हणजे आपल्याला घर काढायचं आहे कुठनं, ज्ञानातनं. म्हणून त्यांनी काय केलं, सागर धर्मामृतमध्ये पहिल्यांदा सुरुवात करताना सांगितलं की कोणाला म्हणायचं अनगार. अनगार कोणाला म्हणायचं का, अनगार धर्मामृतच्या सुरुवातीला घेतलं असेल, लक्षात नाही माझ्या. कोणाला म्हणायचं हो अनगार, रोहिणी काकी? अगार म्हणजे गृह, आणि जो अनगार म्हणजे गृह त्यागी, जो घरात राहत नाही त्याला अनगार म्हणतो ना. तर त्यांनी म्हणलं की असे अनेक साधू आहेत की जे घरात राहतात, म्हणजे रिकामं घर आहे अशा स्थानात राहतात. मग त्यांना काय म्हणायचं? म्हणजे तुमच्या परिभाषेनुसार काय झालं, अनगार त्यांनाच म्हणायचं जे जंगलात राहतात, जे घरापासून दूर राहतात, जे गृहत्यागी आहेत, सर्वथा घरात राहत नाहीत. त्यांना
अनगार म्हणायचा असा अर्थ झाला ना तुमच्या शब्दानुसार. मग सांगा म्हटले की अनेक त्यागी मंदिरात राहतात किंवा असं रिकाम्या शून्यागारमध्ये राहतात, गुफांमध्ये राहतात, त्यांना काय म्हणायचं? मग त्याच्यासाठी एक शब्द वापरलाय त्यांनी. काय म्हणायचं हो त्यांना? त्यांना का म्हणायचं नाही? त्यांना घराचा परिग्रह आहे असं का म्हणायचं नाही? किंवा त्यांनी सांगितलं भाव घराचा त्याग झालाय. म्हणजे हेच जे ज्ञानात घर म्हणले ना मी आता, जे घर बाहेर आहे ते घराचा त्याग केला अनेकांनी, जाऊन जंगलामध्ये राहिले, पण तरी त्यांना त्यागी म्हणता येत नाही. कारण जर अंतरंगामध्ये ते परिणाम असतील तर कुठं सुटलं हो घर? म्हणून हां, संसार चांगला व्हावा म्हणून ते तप करता म्हणे तुम्ही लोक. जंगलात जाऊन त्या टेकडीवर बसून त्या काय आमचं सगळं घरातलं संकट दूर व्हावं, काय काय करता हो? असं करणारा जीव अनगार आहे का सागार आहे हो? महामोही सागार आहे. म्हणजे त्या घरात नसताना सगळ्या पर्यायात त्याच्या घर आहे, सगळ्या ज्ञानात व्यापलंय घर. आणि याच्या विरुद्ध सांगितलं की जो घरात गेला होता कोण? वारिशेन मुनी. आणि समोर सगळे पूर्वाश्रमीचे पत्नी आहेत, आई आहे, वैभव आहे, तरी सुद्धा असं स्पर्शी जरा सुद्धा तिथं वाटलं नाही की माझं घर आहे, सगळ्या माझ्या पत्नी आहेत. किती स्पर्श किती झाला हो? विचारात सुद्धा स्पर्श नाही असं त्याला म्हणायचं. म्हणजे अंतरंगातून जे सुटलं ना तर तिथं खरं त्याग झाला, त्याला म्हणलं अनगार. आणि ज्याला नुसतंच बाहेरून सगळ्या परिग्रहाचा त्याग केलाय, देखादेखी व्रत घेतलंय, दीक्षा घेतली आणि जाऊन जंगलात राहतोय, तर त्याचा भाव घराचा त्याग झाला नाही, त्यामुळं त्याला अनगार म्हणता येत नाही. आपण साधना करा ना, आपण घरात राहतोय तरी सुद्धा या घराविषयी अटॅचमेंट नको, तो मोह नको, त्याच्यातून मला सुखदुःखाची भावना नको. इथंच सुटलं घर आपलं, मग सोडताना त्रास होत नाही. जेव्हा अंतिम समयामध्ये भलेही म्हणतो ना आम्ही अनेकांना की गृहत्याग एवढंच तरी साधा, दुसरं काय नाही. तर म्हणजे खूप मोठा नियम नाही घेऊ शकत किंवा दीक्षा नाही घेऊ शकत, तर घराचा मोह सगळ्यात जबरदस्त असतो. आता आपण साध्याला हेच आता ना, 4 प्रकारच्या हाराचा त्याग, घरात येईपर्यंत करू शकतो, करायला पाहिजे. पण मंदिरात गेल्यावर तिथं विचार कोणाचे हो? नाही ना. नाहीतर घराचा त्याग शास्त्रावरून घरी जाईपर्यंत असं म्हणलं आणि सगळे विचार घरातलेच घेऊन बसलोय मंदिरात. तर कुठल्या गावाला जरी गेलं तर विचार नसतील आपल्या मनात. बर, छान. लवकर दीक्षा घेणार तुम्ही का बसलाय घरामध्ये मग? जेवढे घराचे विचार राहणार आहेत तेवढं त्या घरातच जन्म मरण करत राहणार परत परत, वेगळ्या वेगळ्या रूपात. जर असा तो मोह राहील घराचा तर त्या घरात कदाचित तुम्ही पाल होऊन जन्माल, मुंग्या होऊन जन्माल, काय काय नाही जन्मणार. जसं तोच मनुष्य शेतकरी होता, तो त्याच्याच घरात किती वेळा जन्मला हो. म्हणून विचारात नको ते घर. जेवढं ज्ञानामध्ये बसणार आहे, ग्रसणार आहे ना त्या विषयाने तुम्ही, तेवढं त्या विषयाचा त्रास होत जाणार. आणि भवाभवामध्ये ते विषय तुम्हाला, ते ज्ञान, ते परिणाम, तो मोह त्रास देणार. म्हणून एकाच घराच्याच विषयी नाही तर सगळ्या परिग्रहाविषयी समजून घ्या. फक्त एक घराच्या विषयी आता आपण लावतोय म्हणून. वपुर गृहम, गृह म्हणजे घर. तर ज्याला ते घर माझं वाटलं, त्याच्यातून मला सुख वाटलं, तेच मला आश्रय आहे असं वाटलं, त्याच्याशिवाय मला करमत नाही, असे अनेकांचे विचार असतात. म्हणून म्हटलं मरताना ते त्या घराने तुम्हाला सोडायचं का तुम्ही घराला सोडायचं? रंजू काकी, कोणी कोणाला सोडायचं? आम्ही घराला सोडायला पाहिजे. ते घर तुम्हाला सोडवतंय तरी पण तुम्ही सोडत नाही. म्हणजे घरात ना हाकलून काढले तरी पण आपले विचार नसतात बाहेर पडायचे. जसं सांगितलं की ते एक सरपंच होते गावातले आणि त्यांच्याकडं एका शेतकऱ्याला पैसे पाहिजे होते काहीतरी कर्जाने. म्हटल्यावर ते आपल्या मुलाला पाठवले की जा आणि
सरपंचना सांग की आपल्याला थोडे पैसे उधाराने पाहिजेत, आपण परत देऊ म्हणून, असं काहीतरी. आणि त्यांचं घर दूर होतं. म्हटल्यावर शेतकरी त्या शेतातनं त्या मुलाला पाठवतो आणि हा गावात जाऊन त्या सरपंचच्या घरी जाऊन भेटणार असतो. तर त्याला घर कळालं इथं आहे असं वगैरे, पण त्यांनी कधी सरपंचला बघितलं नव्हतं. आणि मग आता तो जाऊन त्या घरामध्ये सरपंच समोर उभारला आहे. आणि ते वर होतं, काय म्हणायचं, वरच्या मजल्यावर ते सरपंच राहत होते. आणि ह्यांनी जाऊन दरवाज्यातनं उघडून समोर उभारला तर त्याला दिसलं की असा एक तो आडदांड मनुष्य होता. सरपंच म्हणजे काय म्हणायचं, खूप धष्टपुष्ट, फार जाड असा मनुष्य होता. मग त्याला बघितल्यावर हा नुसतं विचार करत बसला. दरवाजातून आत गेला होता आणि बघून त्याच्याकडं विचार करत बसला. पहिल्या घराच्या समोर उभारला होता सरपंचच्या आणि म्हणतोय की इतकं मोठं घर आहे, कसलं वैभव आहे, लय भारी आहे यांचं सगळं, असं वगैरे त्याच्या डोक्यात विचार त्या मुलाच्या. आणि जाऊन त्या जेव्हा सरपंच समोर उभारला तेव्हा त्याच्या समोर तो निशब्द झाला, काय बोलेच ना. मग सरपंच विचारतोय कोण, कुठला, का आला, काय काम आहे, पण हा बोलेच ना काय. मग आता त्या सरपंचला कळेना नक्की काय झालं ह्याला. आणि मग ते कुठून तरी माहिती काढली हा कोण आहे आणि हा का बोले ना. म्हणल्यावर त्याच्या वडिलांना बोलवायला सांगितलं. मग ते वडील आले तिथं त्याच्या घरामध्ये. आणि वडील पण आता दरवाजासमोर येऊन उभारले आणि ते पण बघतायत. आणि मग ह्याला विचारलं काय झालं म्हणून. मग हा म्हणला इतकं मोठं घर, तो बोलतोय बरं का आता मुलगा वडिलांशी, म्हणला इतकं मोठं घर आहे, इतकं वैभव आहे, म्हणले इतका तो जाड मनुष्य आहे. मग वडील म्हणते तुला काय प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी म्हणाला काय मुलगा, म्हणला अहो हे मेल्यावर ह्यांना घराच्या बाहेर कसं काढायचं, हां दरवाजा एवढा छोटा आहे म्हणले आणि हे इतके जाड इतके मोठे आहेत, म्हणले कसं ह्यांना बाहेर काढायचं, कोणाला कशाचं आणि कोणाला कशाचं. आणि मग ते वडील आता ओरडायला लागले. ते सरपंच चिडला ना, काय चाललंय तुमचं म्हणून हे असलं, म्हणजे हे काय असलं काय ऐकवायला आला का आमच्याकडं. तर वडील म्हणले की नाही क्षमा करा, म्हणले ते अनाडी आहे, त्याला समजत नाही, म्हणले इतकं टेन्शन घ्यायचं काय त्याच्यामध्ये, कसं काढायचं. त्यांनी उपाय सांगितला वडिलांनी. वडील म्हणाले अरे उभं आडवं नाही गेले तर हातपाय तोडून काढतील, तुला काय करायचं आहे. आणि नाही गेले तर म्हणले सगळी कमान तोडून काढतील, भिंत काढतील, ते घर पाडतील आणि नेतील. हे सगळं ऐकल्यावर सरपंच देणार का हो पैसे. दोघांना हाकलून दिलं त्यांनी. म्हणजे मला म्हणायचं त्या घराच्या विषयी कोणाला काय विचार, कसले कसले विकल्प. म्हणजे जिवंतपणी तर आहेतच, मेल्यावर पण त्या घराचे विचार सुटत नाहीत. त्याला म्हटलं जातं गृह, जे आपल्या विचारांना ग्रासत त्याला म्हटलं गृह. त्याच्यावरूनच शब्द बनला गृहिणी. म्हणजे गृह और गृहिणी ये दोनों जकड़ी जाने वाली चीज़ें है. काय गृहिणी पण जी जकडते ती गृहिणी. जसं ते जकडतं ते गृह, तसं जी पकडते, जी सोडत नाही, अडकवते ती गृहिणी असते. आपण कोण रंजू काकी, आपण कोण आहात. मी जीव आहे, मी गृहिणी नाही, मी स्त्री नाही. प्रयोजनवश कितना भी दूर रह जाए पर गृह और गृहिणी ये दोनों नहीं छूटते हैं. विचारात तर ते निरंतर असतात, किंतु विरक्त ज्ञानी हो तो ये छूटते हैं. इस जीव का ज्ञानानंद स्वरूप है, किंतु मोही जीव विकट जकड़ा हुआ है इस गृह से. अज्ञानी आहे, मोही आहे, तो या घराशी अटॅच होऊन बसलाय आणि त्याला सोडत नाही आहे. इस गृह को जीव मानते हैं, मूळ जीव मानते हैं की यह मेरा है. या घराला मूळ जीव माझं म्हणतो. घर तो इस आत्मा के साथ एक क्षेत्रावगा ही भी नहीं है. घर तो प्रगट जुदा है, फिर भी ऐसा थूलम थूला कि जहाँ खुद धरा है वही धरा है. कुछ भी हिल डुल नहीं सकता.
ऐसे प्रगट अचेतन घर को भी यह मोही जीव अपना मानता है. जे तुमच्या सांगण्यावर काय म्हणून परिणमन करतं, ते घर माझं म्हणताय, हलतंय डुलतंय, तुमच्यासारखं राहतंय, तुम्ही म्हणला तर चांगलं, नाही म्हणला तर वाईट, पड म्हणलं तर पडलं, राहा म्हणलं तर राहिलं. काय परिणमन आहे हो तुमचं त्या घरावर? म्हणजे तुमचा काही स्वामित्वच नाही आहे. जे ज्याचं स्वामी असतं ते त्याचं कर्ता म्हणला जातो, पण इथं स्वामी संबंध नाही आहे, कर्ता कर्म संबंध नाही आहे, तरीसुद्धा माझं म्हणतोय. कोणाचं आहे हो घर? कोणाचं आहे? कोणाचं घर आहे? नवऱ्याचं, वडिलांचं. हां, पुद्गलाचं घर आहे ते, माझं आहे का? मग पुद्गल द्रव्य माझ्यापासून सर्वथा भिन्न आहे, त्यामुळं ते म्हणजे मी नाही, ते माझ्यामध्ये नाही, त्याचं माझ्यानुसार परिणमन नाही किंवा माझ्यानुसार त्याचं परिणमन नाही. ऐसे प्रगट अचेतन घर को भी यह मोही जीव अपना मानता है. कोण? तो मोही म्हणून बघू नका, मी, माझं घर. घरात पोचल्यावर किती आनंद हो. असं आम्ही लहान असताना मामाच्या गावाला गेलो होतो आणि सुट्ट्या संपले उन्हाळ्याची आणि परत आलो, तर ते पहाटे 5 वाजता आम्ही उतरत होतो स्टँडवर. आणि उतरल्यावर त्या दिवशी कळलं आम्हाला की रिक्षाची स्ट्राईक आहे आणि घरापासून स्टँड खूप दूर होतं. आणि मग आता हातात लगेज होतं, काय म्हणायचं, सगळे आम्ही आई वडील आणि 2-3 मुली असं आम्ही एवढेच होतो. आणि आता जायचं कसं सगळेजण? ते स्ट्राईक म्हणून एक पण रिक्षा नव्हती रस्त्यावर आणि दुसरं काही साधन नव्हतं, कोण घरात नव्हतं की येऊन घेण्यासारखं असं घेऊन जाणार असं. तर टेन्शन. पहाटे 5च्या वेळीस आम्ही असं आडवं बसलोय कुठंतरी रस्त्यात, आड रस्त्यात, आणि कोण येतंय जातंय, लगेज जवळ. वडील गेले होते, काय सोय होती का बघायला म्हणून. म्हणजे तिथं उभारून आमचा ध्यास सगळा काय चालला होता, घर 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 घर. तिकडून जा. म्हणजे कधी घरी पोचतो इतकं वर खाली चाललं होतं आमचं, हे म्हणायचंय मला. त्या खुर्चीवर बसा की विजू काकी. काय म्हणलं कळलं का? हा, म्हणजे तिथं उभारून आम्हाला कधी घरी पोचेन असं, इतके विकल्प आणि इतकं भय. रात्रीचा अंधार होता आणि रस्त्यावर एक जण मनुष्य नाही. असल्या परिस्थितीमध्ये घाबरल्यासारखा झाला जीव. आणि मग मला म्हणायचंय कुठं होतो आम्ही? विचारातून घरातच पोचलो होतो. कधी घरात पोचतो. आणि ज्यावेळेस काहीतरी साधन मिळालं आणि घरी पोचलो ना, इतकं आश्वस्त की आपलं घर. म्हणजे म्हणायचं त्या घराविषयी मोह इतका असतो की प्रगट अचेतन असताना, भिन्न असताना सुद्धा ते माझं या भावनेने हा जीव मोही होतो, दुःखी होतो. असं सांगितलं हो ह्याच्यात अनगार धर्मामृतमधलं की ज्याच्या भाव घराचा त्याग झाला तो खरा अनगार, तोच खरा गृहत्यागी. नाहीतर असं काय म्हणायचं, द्रव्य घराचं तर त्याग अनंत भवात केलाय, पण जोपर्यंत भाव परिग्रह नाही सुटला तोपर्यंत सगळ्याच परिग्रहाविषयी लावा. सगळ्याच परिग्रहाला जोपर्यंत ज्ञानातून नाही सोडलं तोपर्यंत हा जीव मोहीच आहे, अज्ञानी आहे, परिग्रही आहे. तसंच धनाविषयी सांगितलं. हां नाही, घराचं राहिलं 1 मिनिट अजून. कभी यह जिज्ञासा हो सकती है तो फिर क्या करे, क्या घर छोड़ दे. काय म्हणले? प्रगट अचेतन घर को भी यह मोही जीव अपना मानता है. कभी जिज्ञासा हो सकती है तो फिर क्या करे, क्या घर को छोड़ दे. अरे भैया, छोड़ो अथवा न छोड़ो, छोड़ दो तो भी कुछ संकट नहीं है. न छोड़ सको कुछ काल तो भी कुछ मिथ्यात्व नहीं आ गया है. लेकिन सत्य बात जो है उसका प्रकाश तो रहना चाहिए कि घर मेरा कुछ नहीं है. म्हणजे म्हणलं ना आता मी घराला सोडा नाही तर नाही सोडा, ज्ञानात धरून ठेवलाय तोपर्यंत तुम्ही परिग्रही आहे, तोपर्यंत मोही आहे, दुःखी आहे, अज्ञानी आहात, तोपर्यंत तुम्हाला सहन करत बसावं लागणार. ज्याच्या ज्ञानातनं घर सुटलं त्याला
बाहेरून कशाचं टेन्शन नसतं. त्या भिकाऱ्यांना रस्त्यावर बसलेल्यांना घर नसतं. सांगा ते अनगार आहेत का नाही आहेत? तुमचे पशु पक्षी आहेत, तुमचे काय म्हणायचं ते नारकी आहेत, कुठलं घर आहे हो त्यांचं? त्यांना अनगार म्हणायचं का नाही म्हणायचं? हां, मग ती बिळं किती सुंदर असणार हो. हां, ते कुभोभूमीतले जीव. माझं घर आलंच नाही ते परिणाम, म्हणजे कुठल्या भवात गेलं तरी सुद्धा ते परिणाम सुटणार नाहीत. पक्ष्यांचं पण सांगितलं. बरोबर. घर कुठलं आहे ह्याचं पहिचानच नाही आहे आपल्याला. खरं घर कुठलं आहे हो? हे निज घर असंख्यात प्रदेशी जे आहे ते आपलं घर आहे. त्याला तुम्ही माझं म्हणा, त्याच्यात राहावा, त्याच्याशी अटॅच व्हा. हां, मग बाहेरचं घर कुठं गेलं तरी सुद्धा, जसं काय झालं ते नाही का सकाळच्या वेळेस म्हणले, कोण वॉकिंगला गेले होते MP मध्ये एका गावात असं घडलं, आणि ते वॉकिंग करून परत येऊसपर्यंत भूकंप झाला होता आणि सगळं घर जमीनदोस्त झालं होतं. आणि ते शोधत बसले माझं घर कुठं आहे. आणि मग तिथं म्हणजे त्यांनी घराच्या बाहेर होते तेवढेच वाचले, बाकी सगळे घरातले त्या घराबरोबर गाडले गेले. काय झालं? पुण्य का पाप सांगा? सुख का दुःख सांगा? रंजुगा की काय म्हणायचं? जगलो तरी अवघड आहे, मेलो तरी अवघड आहे, अशी परिस्थिती होती. जसं ते मागं सांगितले होते मी, काय झालं होतं, सुनामी आलं होतं ह्याच्यात केरळमध्ये का कुठं तरी, केरळमध्येच. आणि ते पूर्ण लाटा आल्या आणि त्या गावात पूर्ण गेल्यानं तबाह झालं गाव सगळं. आणि त्याच्यामध्येच अनेक फॅमिली उद्ध्वस्त झाल्या, अनेकांची मुलं एकीकडं, आईवडील एकीकडं, कोण कोण त्यात मेले सुद्धा. आणि एकमेकांना शवसुद्धा मिळाला नाही. म्हणजे ती मुलं छोटी छोटी जर जिवंत राहिली तर त्यांना आईवडील नाही मिळाले, कुठं जाणार? आणि घर काय राहिलं नाही, बाकीचं काय संसाराचं काय अजून अक्कल नाही. अशा जीवांनी काय करणार? म्हणजे जे दिलं ते घर मानलं, असं झालं. म्हणजे घराच्या विषयी ज्याला अटॅचमेंट जास्त आहे त्याला संसार संपणार नाही, त्याला साधना अवघड आहे. मग परवा मी एक व्हिडिओ बघितला होता, तर त्यात सांगितलं होतं गुजरातमध्ये काहीतरी चांदखेड का काहीतरी असं नाव आहे गावाचं, छोटं गाव आहे एकदम. चांदखेड पण नसेल, काहीतरी दुसरंच नाव होतं. तर तिथं सांगितलं की फार छोटं आहे ते गाव, तिथली लोकसंख्या होती म्हणे 1100 फक्त. आणि सगळे एकमेकांशी अटॅच्ड होते, त्यामुळं असं घरोबा असल्यासारखं सगळ्यांचं. आणि आता तिथले अनेक लोक म्हणजे मुलं मुली वगैरे जॉबसाठी असं बाहेर पडलेले, कोणी कोणी शहरात जाऊन, कोणी परदेशात जाऊन राहिलेले. आता त्या गावात फक्त म्हणे वयस्कर पिढी आहे, म्हणजे प्रौढ समाज आहे फक्त. आणि प्रत्येक घरामध्ये 1 न 2 असे फक्त आई वडील असे राहिलेले आहेत, आजी आजोबा टाईप. तर त्या घरात एकाही घरामध्ये चूल पेटत नाही, स्वयंपाक होत नाही, किचन नाही आहे. तर म्हणले जेवतात कसं लोक? टेन्शन आलं का तुम्हाला? सार्वजनिक असं केलेलं असतं, कारण सगळं सार्वजनिक तिथं फक्त जेवणार, आपल्या घरात काय करायचं नाही. हा, तर त्यांनी असं 1-2 दिवसाची गोष्ट वेगळी असती, लाईफ लॉंग त्यांनी तसं जगतायत. म्हणजे त्यांनी सगळ्यांनी मिळून काय एकजुटीने एक काय भोजनालय बांधलंय आणि तिथं त्यांनी आपलं कॉन्ट्री देतात दर महिन्याला, आणि जे पाहिजे ते बनवतात. जे काय असतं ते वयस्कर पिढी म्हणल्यावर आपल्या शरीराला जे योग्य आहे ते हवं ते सणवार सगळं मनवतात. पण असं, आणि मग ते सगळं मिळून एकत्र खाणं, मजा करणं, असं वगैरे त्यांचं. तिथं आहे की नाही काय तर तिथं पण सगळे असे वयस्करच आहेत हो, आणि त्यांची मुलं सगळी फॉरेन मध्ये, मग ते कुठे राहणार ना? बरोबर. मग आहे तशी सोय, पण म्हणजे करायची शक्ती नसती शरीरामध्ये आता. आणि मग सगळं ते पहिल्यापासून शेवटपर्यंत स्वयंपाकाचं करणं म्हणजे त्यात लागतंय बळ. आणि मग त्यासाठी त्यांनी सगळ्यांनी मिळून असं महिन्याचं पैसा द्यायचा आणि एकत्र एका ठिकाणी करून मग पाहिजे तेवढं पाहिजे तसं खायचं, मजा करायची, असं त्यांचं तिथं एक पद्धत. म्हणजे मला म्हणायचं घर प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळा संसार आहे. एका घरात पण घर आहे, पण तरी सुद्धा घर घरच आहे.
जरी ते रिकामं असलं तरी पण घरच आहे, एकटं राहत असला तरी पण ते घर माझं, हे भाव सुटत नाहीत. त्या नाही का म्हणजे घराचा दोष किती आहे ह्याच्यामध्ये? त्या घराचा दोष नाही आहे, ते तर पुद्गल आहे, ते तर जड आहे, अचेतन आहे, ते काय तुम्हाला धरत नाही आहे, तुम्ही त्याला धरलंय. त्यामुळे त्यांनी व्याख्या केली आहे ना ती, ते त्या अपेक्षेने समजून घ्या. जे ग्रास्त ते घर, असं गृह असं केलं त्यांनी. जो ग्रस लेता है उसे गृह कहते है. म्हणजे ते घर तुम्हाला धरलं नाहीये, तुम्ही त्या घराला धरलंय, आणि त्यामुळं ते सुटत नाही आणि तुम्ही सोडत नाही. म्हणून त्या भजनात काय म्हणलंय? चंद क्षण जीवन के मेरे रह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए, और तो विषयों में सारे बह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए, अपनी रक्षा को बनाए कई महल, किंतु मृत्यु की रहे बेलाचल, तास के पत्तों के घर सम ढह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. काय म्हटलं? अपनी रक्षा को बनाए कई महल. किती रक्षा करू शकलं हो? कुठलंही घर कुठल्याही तीर्थंकरांची, त्या चक्रवर्तीची, त्या महापुरुषांची रक्षा करू शकलं नाही. आपलं काय रक्षा करणार आहे? वाचवू शकलं नाही मरणापासून. मृत्यू की बेला रहे अचल. कधी ते मृत्यू तुम्हाला कुठल्याही घरातून वाचवू ते घर तुम्हाला त्या मृत्यूपासून वाचवू शकणार नाही. तास के पत्तों के घर सम ढह गए. जसं ते पत्त्याचं घर, जसं ते ढासळून जातं लगेच, त्याप्रमाणे तुमचे आयुसुद्धा अशीच नष्ट होत आहे. म्हणून कुठल्या घराच्या आश्रयाने राहू नका, तर स्वघरामध्ये या, निज घरामध्ये या, तरच तुम्हाला सुख आहे. म्हणून चंद क्षण राहिलेत. आता किती वेळ राहिली आहे मा? किती वेळ राहिली आहे आपली? प्रत्येक घडी प्रत्येक समय आपल्यासाठी शेवटचा समय आहे, असा विचारांनी जो जगेल तो सगळ्या परिग्रहापासून भिन्नतेचं भावभासन करू शकेल. नुसतंच आपण म्हणायचं. म्हणजे त्या श्वासाचं पण किती मोह आहे. सुटला तर गेला तर लगेच ऑक्सिजन लावलेला असतो. मग घर सुटलं तर जाऊ देत. पुढचा श्वास घेतो की नाही माहीत नाही म्हटल्यावर बंद झाला तर. मला परवा विचारलं हो त्यांनी, ते आताचे गेले ना, तर त्यांना अम्मांकडं आणायचं होतं आणि ते होते ऑक्सिजनवर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. म्हटल्यावर त्यांनी मला विचारलं की, म्हटले असं परफेक्ट टायमिंग सांगा जेव्हा अम्मा लगेच भेटतील, आणि मग कारण आम्हाला ऑक्सिजन काढून आणायचं आहे म्हटले अम्मांकडं, आणि त्यांना उपदेश मिळायला पाहिजे. मग मी म्हटलं इतकं कशाला धडपडायचं आहे, मग ऑक्सिजन लावून न्या तिथंपर्यंत, अम्मांचा उपदेश ऐकताना पाहिजे तर काढा, आणि त्यावेळेस मग उलटं त्यांचं साधता पण येईल. असं म्हणजे धाकधूक नको ना तुम्हाला अम्मांचा उपदेश मिळत आहे का नाही असं. मग त्यावेळेस त्यांनी ते ऑक्सिजन सकट इथंपर्यंत आणलं, आणि मग ते उपदेश मिळाला. त्यांचं त्यांनी कल्याण केलं, ती गोष्ट वेगळी. पण मला म्हणायचं आहे ते श्वास थांबू नये म्हणून किती तुम्ही धडपडत आहे. म्हणजे एक्सटर्नली तुम्ही त्याला श्वास चालू ठेवताय, आणि मग असंच आणि असंच त्या हॉस्पिटलमध्ये काय होतंय हो, अनेक दिवस अनेकांचे प्राण गेलेले असले तरी पण ते ऑक्सिजनवर चालू ठेवलंय सगळं दाखवतात. व्हेंटिलेटरवर. तुम्हाला काय कळणार आहे ते गेलंय का हाय जीव. त्यामुळे जीव गेलं तरी पण त्यांचं काउंटिंग रीडिंग चालू असतंय हॉस्पिटलचं. म्हणजे म्हणून म्हणायचं आहे की कुठल्या गोष्टीचा आपल्याला मोह नको. आपल्याला आपल्या बळावर साधायचं आहे आपलं. त्या ऑक्सिजनवर आणि त्या इंजेक्शन्सवर मेडिसिन्सवर जगायचं नाही आहे. आपल्या जीवत्वावर जगायचं आहे.
ह्याची ज्याला दृढता असेल, ज्याची तशी तयारी असेल, तोच सगळ्या परिग्रहापासून भिन्न स्वतःला जाणू शकेल. त्याचा मोह सहज नष्ट होईल. ओम. जाणा हा मी असंख्यात प्रदेशामध्ये राहणारा स्वाधीन जीव आहे. पहा, या जीवाला अचेतन घराची, जड पुद्गलाची, परिग्रहाची आवश्यकता नाहीच. या परिग्रहाचा मोह माझ्यामध्ये नाहीच. मी या मोहावर जगणारा नाहीच. अनुभवा. मी तर चेतन आत्मा आहे. जीवत्वावर जगणारा आहे. मला जगण्यासाठी बाह्य ऑक्सिजन आदीची आवश्यकता नाहीच. निरपेक्ष स्वरूपोऽहम्. अनगार स्वरूपोऽहम्. निष्परिग्रह स्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन. नमो अरिहंता.